महत्त्वाची अपडेट. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांनी केलेले आहे ते न दिल्यामुळे अशा पद्धतीच्या जी तक्रार आहे ती तुम्ही नोंदवलेली आहे. कसं बघता या संपूर्ण आरोपांकडे? नाही, मी या आरोपांकडे माझ्या लेखी ह्यांना शून्य किंमत आहे. कारण मला जर त्यांच्याकडनं पैसे उकळायचे होते तर मला 7 वर्ष जेव्हा त्यांनी इतका त्रास दिला, माझ्याकडे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारे संधी होत्या की मी त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी डिमांड करू शकत होते. इतका त्रास दिल्यानंतर असे घाणेरडे आरोप जर ते लावतायत तर मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. परंतु या ठिकाणी आहे तो आरोप केला जातोय की पैसे तर मागतायत, परंतु तुम्हाला अजूनपर्यंत वेळ का लागला या ठिकाणी आहे तो गुन्हा नोंदवण्यासाठी? तुम्ही कशाची वाट पाहत होते? वाट पाहत होते की आज ना उद्या परिस्थिती बदलेल, गीतेश सुधरेल, फॅमिली चांगली वागेल. पण जो प्रश्न त्यांनी मला विचारलाय तो त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या परिवाराला विचारावा की त्यांच्या मुलाचे जे दोष त्यांना माहिती होते ते ऍड्रेस करण्यासाठी त्यांना 35 वर्ष का लागली. रादर 35 पण नाही, त्याचं लग्न ज्या वर्षी झालं तिथपर्यंत त्यांना का वेळ लागला. आर्थिकरित्या सधन असून सायन्स एवढं पुढे गेलेलं असूनही ते कुठल्या जमान्यात राहतात की ते त्यांच्या मुलाचा इलाज करू शकले नाही आणि त्यांच्या मुलाच्या विचित्र वागण्यावर ते आवर घालू शकले नाही. हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यांनी ह्याचं मीडिया समोर उत्तर द्यावं. एक मुद्दा तुम्ही मांडलेला होता की तुमच्या अकाउंटला अनेक पैसे यायचे, तुम्हाला नोकरी सोडावी लागली. काय नक्की प्रकरण? गीतेशनी मला माझा प्रॉक्टर अँड गॅम्बलचा HR प्रोफाईलचा जॉब सोडायला लावला, गोड बोलून की पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, खूप ट्रॅव्हल असतं, यू कॅनॉट मॅनेज एव्हरीथिंग. आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांनी मला कम्प्लिटली फायनान्शियली डिसेबल करून माझ्या सगळ्या स्पेंड्सवर पण त्यांनी रेस्ट्रिक्शन्स लावून मला अगदी जगणं मुश्किल करून टाकलेलं. एव्हरी डे आय वॉज डाईंग अ न्यू डेथ. पैशांसंदर्भात नक्की काय व्हायचं? घरी काय पैसे यायचे का? तुम्ही मगाशी असा उल्लेख केला होता. प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या अमाऊंट कॅश मध्ये यायच्या. त्याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स तर वेगळे खूप असायचेच. पण मी ह्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये कधी गेले नाही. जेवढी मला माहिती होती ती मी ऑलरेडी डिस्क्लोज केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंगचा कुठेतरी विषय याच्यामध्ये येऊ शकतो का? नक्की काय विषय? शक्यता नाकारू शकत नाही, कारण एवढे मोठे जे अमाऊंट येत आहेत आणि त्यांनी जे मला सांगितलेलं की मी माझं ऍक्च्युअल इन्कम तुला कधीच कळू देणार नाही, नाहीतर तुला पंख फुटतील. तर दिस सेज अ लॉट अबाउट व्हॉट ही वॉज डुईंग अँड इट वॉज नॉट राईट व्हॉट ही इज डुईंग. त्यामुळे पण हॅरेसमेंट केलेले, काही पैसे मोजायला वगैरे सांगितले? हो, जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे. आणि त्याचे RPचे जे सॅलरीज जायचे ते पण त्यांनी मला हाताने मोजून एम्प्लॉई सॅलरीज